परमेश्वराचे आम्ही आभार मानूया. आजचा हा दिवस परमेश्वरानं आम्हाला दिला. आज या प्रभुवारी परमेश्वराला धन्यवाद देत असताना प्रियांनो, मागील आठवड्यात परमेश्वरानं आमचा सांभाळ केला. आज आम्ही या प्रभुवारी परमेश्वराला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, तुला आम्ही धन्यवाद देतो. मागील आठवड्यात तू आमचा सांभाळ केलास. आज या प्रभुवारी आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वरा. तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे मानावे तेवढे उपकार थोडके आहेत. तू आपल्या लोकांची काळजी घेतोस. आपल्या लोकांना तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये तू राखतोस आणि चालवितोस. पवित्र बाप्पा, आज होणाऱ्या या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती असू दे. आजचं येणारं वचन, गीत गाणं, प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे. परमेश्वरा, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी आजच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला आहे, ऑनलाईन भक्ती पाहत आहेत, त्या सर्वांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. पित्या, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन. देवाचे आभार मानूया. यावेळेस आपण उपासना संगीत गीत नंबर 451 गाऊया आणि या गीताद्वारे आम्ही देवाला धन्यवाद देऊया. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, ने तू कुरनी आम्हाला, आणि रक्षुनी घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयभारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयभारी हो थारा. वाणी तव परिसोनी आम्ही अनुसरतो. दूरी दुरीत करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझजवळी मी घेई, दीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभु सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. वा वा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी.
स्तोत्रसंहिता 33 वचन 1 ते 15 आपण वाचणार आहोत. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. विनेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्या पुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले आहे. त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागराचे निधी साठवितो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो. जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो. लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो. सर्व मानवजातीला तो निरखितो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. वाचलेली वचनं देवा आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. यहोवा चरवाहा मेरा, कोई गति मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाहा मेरा, कोई गति मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. यहोवा चरवाहा मेरा, कोई गति मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. शत्रुओं के सामने मेज को बिछाता है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मगन है. शत्रुओं के सामने मेज को बिछाता है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मगन है. यहोवा चरवाहा मेरा, कोई गति मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाहा मेरा, कोई गति मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है.
चरवाह मेरा, कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। यहोवा चरवाह मेरा, कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। सर्वदा प्रभु घर में करूँगा निवास जो मैं, करो ना भलाई भी उसके, आनंद मुझे करती है। सर्वदा प्रभु घर में करूँगा निवास जो मैं, करो ना भलाई भी उसकी, आनंदित मुझे करती है। यहोवा चरवाह मेरा, कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। यहोवा चरवाह मेरा, कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो। निर्बल का वो बल है न्यारा, उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। दिन दुखियों का है वो दाता, भटके हुओं को राह दिखाता। दिन दुखियों का है वो दाता, भटके हुए को राह दिखाता। सीधे मार्ग में उन्हें चलाता, सीधे मार्ग में उन्हें चलाता। उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान। प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान। पतितों के वो बचाता प्राण, पतितों के वो बचाता प्राण। उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। पावन है वो प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो। निर्बल का वो बल है न्यारा, उसकी जय जयकार करो। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो। इयोब 33 अध्याय वचन 13 ते 28। तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही, म्हणून का तू त्याच्याशी वाद घालतोस? देव एका प्रकारे नव्हे तर 2 प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही। स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडितो, त्यास प्राप्त झालेल्या बोधांवर तो मुद्रा करीतो,
तेने करून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालितो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करीतो, तो त्याचा जीव गर्तापासून रक्षितो, त्याने होणाऱ्या नाशापासून त्याचा जीव बचावितो. कोणाला अशी शिक्षा होते की तो क्लेश भोगीत बिछाणावर लोळत राहतो, त्याच्या हाडाची एकासारखी तडफड चालते, त्याचा जीव अन्नास कंटाळतो, त्याच्या मनाला मिष्टानाचा तिटकारा येतो, त्याचा देह गळून तो दिसतो ना दिसोसा होतो, त्याची हाडे पूर्वी दिसत नसत ती बाहेर येतात, शेवटी तो गर्ताजवळ जाऊन ठेपतो, त्याचे जीवन नाश करणाऱ्यांच्या तावडीत जाते. मनुष्याला सन्मार्ग दाखविणारा हजारात एक असा कोणी मध्यस्थ दिव्यदूत त्यास आढळला तर देव त्याजवळ प्रसन्न होऊन म्हणेल, त्याचा बचाव कर, त्याला गर्तात पडू देऊ नको, मला खंड मिळाला आहे. मग त्याचे शरीर बालकांच्या पेक्षा टवटवीत होते, त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुण्य प्राप्त होतात, तो देवाची प्रार्थना करीतो आणि तो त्याजवर प्रसन्न होतो, तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो, देव त्याची निर्दशा पूर्वत स्थापित करीतो. तो गाणी गाऊन लोकांस म्हणतो, मी पाप केले होते, मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायचित मला मिळाले नाही, त्याने माझा जीव रक्षिला, मला गर्तात पडू दिले नाही, माझ्या जीवाला प्रकाश लाभला आहे. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. इस्कारास पत्र अध्याय 1 वचन 11 ते 14. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत, ह्यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार आहे. आमेन. आजच्या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, इयोबाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि वचन 14 पासून काही वचनं आजच्या मननाकरिता आपण वाचली. प्रियांनो, इयोब परीक्षेमध्ये परमेश्वरासोबत विश्वासू राहिला. प्रियांनो, ज्या वेळेस त्याची परीक्षा झाली, अनेक कठीण प्रसंग इयोबाच्या जीवनामध्ये आलेत आणि इयोबाने परमेश्वराला सोडलं नाही, कारण इयोबाचा विश्वास परमेश्वरावर मजबूत होता. प्रियांनो, ज्या स्थितीतून इयोब चालला होता ती अत्यंत कठीण परिस्थिती होती आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये तो प्रार्थना करतो आणि परमेश्वराचं त्या परीक्षेत त्याच्यावर लक्ष आहे. प्रियांनो, आज ह्या जगामध्ये आम्ही आहोत, कठीण प्रसंग आहेत, अडचणीचे प्रसंग आहेत, दुःखाचे प्रसंग आहेत, त्यामधून कदाचित आम्ही जात आहोत. प्रियांनो, सर्व स्थितीत परमेश्वर आम्हाला सांभाळण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. आज ह्या वचनावर मनन करत असताना इयोब परमेश्वराशी विश्वासू राहिला. तसंच आम्ही देखील या जगामध्ये प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबतीत परमेश्वराशी विश्वासू असलो पाहिजे. प्रियांनो, ह्या जगामध्ये ज्या वेळेस आम्ही परमेश्वराशी विश्वासू असतो म्हणजे आम्ही परमेश्वराचा सन्मान करतो. प्रियांनो, त्याच्या दिलेल्या आज्ञाचं आम्ही पालन करतो. आम्ही परमेश्वराशी विश्वासू असलो पाहिजे आणि तो आमच्या हातातलं कार्य सिद्धीस नेतो. आम्हाला तो आशीर्वाद देतो, पृथ्वीवर आम्हाला तो उंचावतो. प्रियांनो, की ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय बाळगतो तो आम्हाला जगात स्थापतो. प्रियांनो, तो जगामध्ये आम्हाला स्थापितो.
आणि आम्हाला जगामध्ये उंचावतो. प्रियांनो, इयोबाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. इयोबाचा विश्वास परमेश्वरावर मजबूत होता. कठीण प्रसंगातून तो गेला, पण परमेश्वरानं त्याला सांभाळलं. प्रिया, आणि परमेश्वराशी तो विश्वासू राहिला. आज परमेश्वर आमच्याकडून हीच अपेक्षा करतो की आम्ही विश्वासामध्ये स्थिर व्हावं, विश्वासामध्ये वाढावं. इयोब याचा 33वा अध्याय आणि वचन 14 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की देव एक प्रकारे नव्हे, दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण त्याकडे तो चित्त देत नाही. ह्या वचनामध्ये आम्ही वाचतो प्रियांनो की देव एक प्रकारे नव्हे, दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही. आणि 15वं वचन की स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता, देव त्याचे कान उघडतो, त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. प्रियांनो, हा 33वा अध्याय आम्ही वाचला. इयोब देवाशी तो बोलला. अनेक कठीण प्रसंगातून इयोब चालला होता. खूप कठीण परीक्षा होती की ज्या वेळेस आम्ही इयोबाचं पुस्तक वाचतो. प्रियांनो, कठीण परिस्थितीतून इयोब चालला, कठीण परीक्षा तो देतो आहे. आणि त्या स्थितीमध्ये तो देवाशी बोलला आणि अलीहू इयोबाला दोष लावतो. आणि अलीहू ह्या वचनाद्वारे देवाला धन्यवाद देतो. देवाच्या कार्याबद्दल इयोबाला सांगतो. प्रियांनो, आज ह्या वचनामध्ये आम्ही मनन करत असताना देव एक प्रकारे नव्हे, दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो. प्रियांनो, परमेश्वर देवबाप मनुष्याशी बोलतो असं ह्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो आहे, पण तो त्याकडे चित्त देत नाही, तो त्याकडे लक्ष देत नाही. प्रियांनो, परमेश्वर देवबाप मनुष्याशी बोलतो, पण मनुष्य परमेश्वराच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, कारण त्याचं लक्ष जगामध्ये आहे. परमेश्वर त्याला बोलावू इच्छितो, परमेश्वर त्याच्याशी बोलतोय, पण मनुष्याचं सर्व लक्ष जगिक गोष्टीमध्ये गुरफटलेलं आहे, जगिक गोष्टीमध्ये आहे. म्हणून देव माणसाशी बोलतो प्रियांनो, ते मनुष्याला ऐकू जात नाही. प्रियांनो, ज्या व्यक्तींना परमेश्वराचा आवाज ऐकू जातो ते देवाचे निवडलेले आहे. प्रियांनो, ह्या वचनामध्ये आम्ही वाचलं की देव एक प्रकारे नव्हे, दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही. आणि त्याने सांगितलं कोणत्या स्थितीत परमेश्वर आपल्याशी बोलतोय. स्वप्न स्थितीत, रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता. प्रियांनो, परमेश्वर बोलतोय मनुष्याशी असं इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो आहे. प्रियांनो, परमेश्वर आमचा मार्गदर्शक, परमेश्वर आम्हाला राखतो आहे. प्रियांनो, परमेश्वर आमचा मार्गदर्शक आहे. तो आमचं वचनाद्वारे मार्गदर्शन करतो. आणि या ठिकाणात देवाच्या वचनात लिहिलं आहे की स्वप्न स्थितीत, रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता, देव त्याचे कान उघडतो, त्यास
प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. प्रियांनो, देव आज मनुष्याशी बोलू इच्छितो. प्रियांनो, तो आम्हाला आवाज देतो, पण आम्हाला त्याचा आवाज ऐकू येत नाही. कदाचित आम्ही जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटलो आहोत, जगातल्या गोष्टीमध्ये स्वतःला आम्ही बिझी केलेला आहे, म्हणून कदाचित परमेश्वराचा आवाज आम्हाला ऐकू येत नाहीये. पण परमेश्वर आम्हाला आवाज देतो. त्याची हाक ऐका प्रियांनो. तो आम्हाला आवाज देतो आहे. आणि आज आम्ही वचनात पुढे जात असताना प्रियांनो, 17व्या वचनामध्ये योबाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की तेने करून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालितो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो, तो त्याचा जीव गर्तेपासून रक्षितो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून त्याचा जीव वाचवितो. प्रियांनो, परमेश्वर आपल्या लोकांचा सांभाळ करतो. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये परमेश्वर आपल्या लोकांचा सांभाळ करतो आणि वचनाद्वारे, दृष्टांताद्वारे तो आपल्या लोकांशी बोलतो आहे. प्रियांनो, आज परमेश्वरानं तुम्हाला बोलवलं आहे, राखलं आहे, सांभाळलं आहे. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची फार मोठी साक्ष आहे. तुम्ही आता ख्रिस्ताचे लोक झाला आहात. ख्रिस्ताने तुम्हाला निवडलेलं आहे आणि ख्रिस्ताने तुम्हाला ह्या जगामध्ये उभं केलं आहे. एक साक्षीमय जीवन तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जगत असताना प्रियांनो, तो तुम्हाला परमेश्वर देवबाप तुमच्याशी बोलू इच्छितो. प्रियांनो, आज तुम्ही जगामध्ये स्वतःला व्यस्त केला आहे का? जगी गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला व्यस्त केला आहे का? तुम्ही बिझी झाला आहात का? पण परमेश्वरासाठी तुम्ही वेळ काढा. परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छितो. प्रियांनो, तो तुम्हाला तुमच्याशी बोलू इच्छितो. ज्याने तुम्हाला बोलवलं आहे, राखलं आहे, सांभाळलं आहे. आणि ह्या वचनामध्ये आम्ही वाचलं 33व्या वचनात, इयोबाचा 33वा अध्याय आणि वचन 14 मध्ये देव एक प्रकारे नव्हे, दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही, लक्ष देत नाही. मनुष्य परमेश्वर माणसाशी बोलतो आहे प्रियांनो, पण मनुष्य परमेश्वराच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रियांनो, कदाचित देव मनुष्याला सुधारण्यासाठी कदाचित त्यांना तो परीक्षेतून नेतो, आजार आणि व्याधीतून चालवतो, ह्यासाठी की आम्ही एक त्याच्यासाठी साक्षीमय जीवन जगावं. प्रियांनो, आज तुम्हाला देव बदलू इच्छितो. आज तुम्हाला परमेश्वर त्याच्या वचनामध्ये बदलून टाकू इच्छितो. आज या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, देव मनुष्याला सुधारू इच्छितो, एक चांगला व्यक्ती बनवू इच्छितो. आमचं हे जीवन परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालं आहे प्रियांनो, आणि परमेश्वराला आमची काळजी आहे की आम्ही कोणत्या स्थितीत आहोत, त्या स्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला बदलू इच्छितो, यासाठी की तो आम्हाला एक आशीर्वादाचं जीवन देऊ इच्छितो. प्रिया, स्तोत्र 62 आणि वचन 11 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. स्तोत्र 62 मध्ये दावीद आपली भिस्त परमेश्वरावर ठेवतो आणि परमेश्वरावर तो भिस्त ठेवतो आणि परमेश्वराची प्रार्थना करतो. प्रियांनो, स्तोत्र 62 आणि वचन 11 मध्ये दावीद म्हणतो की एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. प्रियांनो, सामर्थ्य देवाचं आहे. तुम्ही परमेश्वराला शरण या प्रियांनो. तो तुम्हाला त्याचं सामर्थ्य देऊन शक्ती पुरवू इच्छितो. तो तुम्हाला या पृथ्वीवर आशीर्वाद देऊ इच्छितो. तो तुम्हाला या पृथ्वीवर स्थापन करू इच्छितो. तुम्ही जरी परीक्षेतून गेले, संकटातून गेले, अडचणीतून गेले,
त्याबद्दल परमेश्वराला त्याची आठवण आहे. प्रियांनो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सदैव आमची मदत करीत आला आहे. आणि ज्या वेळेस आम्ही दुःखात, अडचणीत, आजारातून गेलो, त्यावेळेस परमेश्वराने हे सर्व गोष्टी पाहिल्या आहेत आणि त्याने आम्हाला सोडवलं आहे. आता तो आम्हाला चांगलं व्यक्ती बनवू इच्छितो, आशीर्वाद देऊ इच्छितो की आम्ही या पृथ्वीवर त्याचे व्यक्ती म्हणून जगावं, त्याचे व्यक्ती म्हणून जगावं, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला ठेवावं. प्रियांनो, आणि स्तोत्रकर्ता ह्या वचनामध्ये म्हणतो की एकदा देव बोलला आहे, मी दोनदा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. प्रियांनो, आम्हाला तो सामर्थ्य देतो आहे, आजारामध्ये शक्ती पुरवतो आहे, दुःखामध्ये सामर्थ्य देतो आहे, संकटामध्ये कृपा देतो आहे. त्याच्या कृपेशिवाय आम्ही कोणतीच गोष्ट करू शकत नाही. इयोब तो परीक्षेमध्ये विश्वासू आहे, संकटामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्ये तो देवाला उंचावतो आहे. प्रियांनो, त्याचा विश्वास मजबूत आहे आणि त्याने आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं होतं. प्रियांनो, आणि तो विश्वासामध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवून ठामपणे आहे. प्रियांनो, जीवनामध्ये आम्हालाही दुःखातून जावं लागेल. प्रियांनो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आम्हाला पापातून सोडवण्यासाठी, आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावे त्यासाठी वधस्तंभावर त्याने स्वतःचा प्राण आमच्यासाठी दिला. प्रियांनो, हे केवढं दुःख प्रभू येशूने आमच्यासाठी सहन केलं, म्हणून आम्ही सदैव त्याचे आभार मानले पाहिजेत की परमेश्वराच्या कृपेमुळे, प्रभू येशूच्या नावात आम्हाला या सर्व गोष्टी परमेश्वरानं दिल्या आहेत. देवाचे आभार मानले पाहिजेत. आणि प्रियांनो, वचनामध्ये पुढे जात असताना आम्ही विश्वासामध्ये ज्या वेळेस ठाम उभे राहतो, वचनावर विश्वास ठेवतो, परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो, प्रियांनो, आम्हाला देवबाप आशीर्वाद देतो. गणना याचा 12वा अध्याय आणि वचन 6 मध्ये देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. परमेश्वर लोकांना म्हणाला की माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो. प्रियांनो, परमेश्वर आमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, वचनाद्वारे बोलतो आहे. आज त्याचं वचन आमच्याशी बोलत आहे. प्रियांनो, परमेश्वर माणसाशी दृष्टांताद्वारे बोलला आणि स्वप्नात बोलला. पण ह्या कृपेच्या काळामध्ये परमेश्वर देवबाप त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो आहे. त्याचं वचन पवित्र आहे आणि परमेश्वर देवबाप ह्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, हा फार मोठा परमेश्वराचा आमच्यासाठी दृष्टांत आहे की त्याचं पवित्र वचन बायबल, ज्या वचनातून तो आमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, म्हणून आम्ही बायबलचा अभ्यास केला पाहिजे, बायबलचं वाचन केलं पाहिजे. या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलतो. आमचं काही चुकलं असेल तर परमेश्वर देवबाप या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो, आमच्याशी बोलतो, आमच्या चुका दाखवतो या वचनाद्वारे. प्रियांनो, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविले जात आहात. म्हणून पवित्र देवावर तुम्ही विश्वास ठेवा, बायबल वाचा, वचनावर मनन करा आणि आपल्या चुका कबूल करा आणि चुका करण्याचं सोडून द्या आणि स्वतः परमेश्वराच्या कृपेमध्ये वाढा. प्रिय
फार मोठी किंमत येशूनं मोजली आहे. ही केवढी मोठी किंमत आहे. वधस्तंभावरून रक्त सांडणं, वधस्तंभावर प्राण देणं, आमच्यासाठी वधस्तंभ वाहणं, चाबकाचे फटके सहन करणं, आमच्यासाठी अपमान सहन करणं, निंदा सहन करणं, एवढं येशूने सहन केलं. म्हणून तुम्ही पवित्र देवाचे निवडलेले लोक आहात. प्रियांनो, आज वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे. त्याचं वचन पवित्र आहे. इयोब याच्या 33वा अध्याय आणि वचन 16 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की देव त्याचे कान उघडतो, त्यास प्राप्त झालेल्या बोधावर मुद्रा करतो. प्रियांनो, आज वचनाद्वारे देव आमच्याशी बोलतो की काही चुका होतात, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, काही चुका होतात आणि देव कान उघडतो. प्रिया, म्हणून इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो 16व्या वचनामध्ये की देव त्याचे कान उघडतो. आज वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो. देव तुमचं मार्गदर्शन करतो प्रियांनो, आणि पुन्हा तो क्षमा करून त्याची कृपा तुमच्या जीवनामध्ये पुरवतो. प्रियांनो, तुम्ही देवाशी विश्वासू आहात ना? तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे ना? मग तो तुम्हाला कदापि त्याच्या मार्गातून ढळू देणार नाही. त्याच्या वचनात तो सदैव तुम्हाला ठेवणार, त्याच्या मार्गाने तो तुम्हाला चालविणार. आणि म्हणून दुसरे शमूएलाचा 12वा अध्याय आणि वचन 13 मध्ये आम्ही वाचतो की दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. दावीद नाथानास म्हणाला. दावीद राजा होता आणि नाथान संदेश त्याने, दाविदाने काय चूक केली, दाविदाच्या हातातून कोणतं पाप झालं ते नाथानाने दाविदास सांगितलं. प्रियांनो, दाविदाच्या हातातून पाप झालं. नाथान त्याच्याशी बोलला. नाथानाने सांगितलं की तुझ्या हातातून ही चूक झाली, पाप झालं. आणि मग दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. दावीद नाथानास म्हणाला की मी परमेश्वराविरुद्ध पाप केला आहे. दाविदाने कबूल केलं की मी परमेश्वराविरुद्ध पाप केलं. आणि मग नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस. नाथान दाविदास म्हणाला की परमेश्वरानं तुला क्षमा केली आहे, तू मरावयाचा नाहीस. प्रियांनो, आज तुम्ही चुकला आहात. परमेश्वरानं तुम्हाला क्षमा केली आहे. परमेश्वराच्या क्षमेची थोरवी गा. परमेश्वरानं तुम्हाला राखलं आहे, म्हणून त्याच्या कृपेमध्ये स्वतःला ठेवा. प्रियांनो, त्याच्या वचनात वाढा. त्याच्यावर विश्वास ठेवून विश्वासामध्ये अधिकाधिक वाढा. प्रियांनो, आणि दाविदाचं मन भरून गेलं. त्याला जाणीव झाली की मी परमेश्वराविरुद्ध पाप केलं. कदाचित संपत्ती, धन, इतर गोष्टीमुळं आपल्याला आपल्या चुका दिसत नाहीत प्रिय, पण ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, वचन वाचतो, त्यावेळेस आपल्या चुका वचनाद्वारे देवबाप आपल्याला दाखवतो. दावीद राजा होता आणि नाथान संदेष्टा त्याला म्हणाला की तू परमेश्वराविरुद्ध, नाथानाने दाविदास सांगितलं त्याच्याकडून ज्या काही चुका झाल्या, नाथानाने त्याला सांगितलं दाविदाला.
आणि नाथान त्याला म्हणाला, दाविदाला, की तुझ्या हातून ह्या चुका झाल्या. दावीद नाथानास म्हणाला की मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. आणि नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस. प्रियांनो, आज या वचनाद्वारे देव आमचं मार्गदर्शन करू इच्छितो. देव तुम्हाला शांतीमध्ये चालवू इच्छितो. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला त्याची कृपा देऊ इच्छितो, आरोग्य देऊ इच्छितो. परमेश्वर तुम्हाला वचनाचं कुंपण देऊ इच्छितो आणि त्याच्या कृपेत वाढवू इच्छितो. प्रियांनो, ज्यावेळेस आम्हाला जाणीव होते की आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केलं आहे, हे दिवस आहेत की आम्ही त्याच्या कृपेमध्ये वाढावं. प्रियांनो, हे दिवस आहेत परमेश्वराला क्षमा मागून आम्ही त्याच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी. आणि इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 11 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. प्रियांनो, आम्ही पूर्वी नेमलेले आहोत. देवानं आम्हाला नेमलेलं आहे, सेवेमध्ये ठेवलेलं आहे. आणि प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. ख्रिस्ताच्या ठायी आम्ही वतनदार झालो आहोत. ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. ख्रिस्ताच्या ठायी आम्ही वतनदार झालो आहोत. फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 13 मध्ये देवाचं वचन आज आमच्याशी बोलतं, कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. प्रियांनो, फिलिप्पीकरास येथील पत्रामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या ससंकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. प्रियांनो, जे काही आम्ही करतो ते आम्ही प्रभूसाठी म्हणून ह्या जगात केलं पाहिजे. प्रभूमध्ये आम्ही स्वतःला राखलं पाहिजे. आणि ह्या वचनामध्ये आम्ही वाचलं प्रियांनो, इयोब याचा 33 अध्याय आणि वचन 16 मध्ये देव त्याचे कान उघडतो, त्यास प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. प्रियांनो, देव आमच्याशी बोलतो, आम्हाला त्याची कृपा तो देतो. आणि फिलिप्पीकरास पत्रामध्ये 2 अध्याय आणि वचन 13 मध्ये इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या ससंकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. प्रियांनो, आम्ही जे काही करतो ते आम्ही प्रभूसाठी म्हणून करावं. प्रियांनो, देव आमच्याशी बोलला आहे. प्रियांनो, देव आमच्याशी बोलू इच्छितो. आम्ही स्वतःला त्याच्या मार्गात ठेवलं पाहिजे. इयोब याचा 33 अध्याय आणि वचन 17 मध्ये तेने करून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालितो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो. आणि 18व्या वचनामध्ये तो त्याचा जीव गर्तेपासून रक्षितो.
प्रियांनो, योबाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, यासाठी की मनुष्याने त्याच्या वचनामध्ये वाढावं, विश्वासामध्ये वाढावं, त्यासाठी तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो. की जे देवापासून जर मनुष्य दूर चालला असेल कोणत्या कारणामुळं किंवा कामामुळं, तर त्या कार्यात देव आळा घालतो. प्रिया, पण तो आम्हाला मार्गावर आणतो आणि आम्हाला तो आशीर्वाद देतो, यासाठी की पृथ्वीवर आम्ही खूप खूप आशीर्वादित व्हावं आणि त्याच्या वचनात स्वतःला ठेवावं. प्रिया, आणि योबाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की तेने करून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो. आणि 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तो त्याचा जीव गर्तेपासून रक्षितो. परमेश्वर देवबाप आपल्या लोकांचा सांभाळ करतो, राखतो आणि सांभाळतो. आणि म्हणून पहिले थेसलोनिकास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 21 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा. प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा. आणि 22व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की हे वाईट आहे, आम्ही त्या सर्व प्रकारापासून स्वतःला दूर ठेवावं, बाजूला करा, वाईट गोष्टीपासून आम्ही स्वतःला दूर करा. प्रियांनो, प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो पहिले थेसलोनिकास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 22 मध्ये की वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा, वाईट गोष्टीपासून स्वतःला दूर करा, आशीर्वादाच्या गोष्टीमध्ये स्वतःला ठेवा की जे तुम्हाला परमेश्वराने आशीर्वाद दिले आहेत त्या आशीर्वादामध्ये स्वतःला राखा. प्रिय, वाईट गोष्टी आपल्यापासून दूर करा. प्रियांनो, परमेश्वर मनुष्याला लीन आणि नम्र करतो. परमेश्वर मनुष्याला बदलून टाकतो. कदाचित तो त्याच्या हातातला व्यवसाय बंद करतो आणि त्याला तो आशीर्वाद देतो. प्रियांनो, परमेश्वर त्याच्या हातातला व्यवसाय बंद करतो आणि परमेश्वर त्या व्यक्तीला बदलतो व नंतर त्यांना पुन्हा स्थापन करतो. बदलतो परमेश्वर मनुष्य आणि पुन्हा मग त्याला स्थापन करतो. परमेश्वराला त्या व्यक्तीच्या हातातलं कार्य आवडू लागलं म्हणजे परमेश्वर पुन्हा त्याला त्या जागी स्थापन करतो. प्रियांनो, पृथ्वीवर आम्ही आहोत ही देवाची कृपा आहे. तो आमच्या हातातलं कार्य चालवतो आणि त्याची कृपा देतो. या सर्व गोष्टीत परमेश्वराची कृपा आहे. प्रिया, तो आम्हाला शक्ती पुरवतो, तो आमचा सांभाळ करतो आणि तो आम्हाला राखतो. दावीदाला ह्या गोष्टीचा अनुभव आला. प्रिया, परमेश्वराशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. त्याने जे स्तोत्र लिहिले त्यामध्ये दावीदाचा विश्वास परमेश्वरावर मजबूत होता. प्रिया, योग परीक्षेमध्ये स्थिर आहे. योग परीक्षेत असताना सुद्धा विश्वासामध्ये स्थिर राहिला आणि परमेश्वरावर त्याचा विश्वास मजबूत होता. प्रिया, आज तुम्ही देखील परमेश्वराच्या विश्वासामध्ये स्थिर राहिलं पाहिजे. परमेश्वरावर विश्वास ठेवा. ज्याने तुम्हाला बोलवलं आहे तो तुमच्या हातातलं कार्य सिद्धीस नेईल. तुम्ही प्रार्थना करा. आणि स्तोत्र 56 वचन 13 मध्ये स्तोत्रकर्ता लिहितो, तू माझा जीव मरणापासून रक्षिला आहे.
जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे, म्हणून पतनापासून तू माझे पाय रक्षिले नाहीत काय. स्तोत्र करता ह्या वचनामध्ये लिहितो की तू माझा जीव मरणापासून रक्षिलाय. जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे, म्हणून पतनापासून तू माझे पाय रक्षिले नाहीत काय. पहा, हे वचन आमच्यासाठी आहे. परमेश्वरानं आम्हाला सांभाळलाय, आरोग्य दिलं आहे, कृपा पुरवली आहे, वचनात राखलं आहे, आशीर्वादित केलं आहे. प्रियांनो, देवाचे आभार माना. स्तोत्र 33 आणि वचन 9 मध्ये देवाचं वचन म्हणतं, कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. परमेश्वरानं बोलला, परमेश्वर बोलला आणि तसं झालं. सृष्टीची निर्मिती परमेश्वरानं केली, सर्व काही परमेश्वरानं केलं, असं स्तोत्र करता ह्या वचनामध्ये लिहितो. कारण तो बोलला आणि अवघे झाले, त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झालं. प्रियांनो, तो तुम्हा सर्वांना स्थिर करेल, त्याच्या विश्वासामध्ये राखेल. देवबाप वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देईल. Blessed assurance, Jesus is mine. Oh, what a foretaste of glory divine, year of salvation, purchase of God, born of His Spirit, washed in His blood. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. Perfect submission, perfect delight, visions of rapture now burst from my side. Angels descending, being from above, because of mercy, because of love. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. Perfect submission, all is at rest. I in my Savior am happy and blessed, watching and waiting, looking above, filled with His goodness, lost in His love. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. प्रियांनो,
आजचा संदेश तुम्ही ऐकला. आज या वचनाद्वारे, आजच्या संदेशाद्वारे परमेश्वरानं तुमचं मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही परमेश्वराच्या विश्वासामध्ये वाढा प्रियांनो. तुम्ही आपल्या सर्व चिंता, तुमच्या सर्व गरजा परमेश्वराला सांगा. तो तुमची काळजी घेतो. आज तुम्ही ही प्रार्थना ऐकत आहात, प्रार्थनेमध्ये तुम्ही सहभागी झाला आहात. प्रियांनो, आज तुम्ही ह्या प्रार्थनेमध्ये सहभागी झाला आहात. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या बाप्पा, मान महिमा गौरव यांनी मंडित असलेल्या आमच्या पवित्र परमेश्वरा, तुझे मानावे तेवढे उपकार थोडके आहेत. तुला आम्ही धन्यवाद देतो. तू अद्भुत कार्य करणारा आमचा देव, पवित्र परमेश्वर तू आहेस. आज ही भक्ती तू आशीर्वादाची अशी केलीस, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आज भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भावाला, बहिणीला तुझा आशीर्वाद तू दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाला तुझी कृपा तू दे. तुझ्या वचनात राख प्रभू. प्रत्येकाला आरोग्य दे. प्रत्येकाच्या हातातलं कार्य तू सिद्धीस दे प्रभू. की जे प्रार्थना करत आहेत, तुझ्याकडे मागत आहेत बाप्पा, कृपा मागत आहेत, आशीर्वाद मागत आहेत, आरोग्य मागत आहेत, त्यांना तू आज तुझा पवित्र स्पर्श कर बाप्पा. तुझी कृपा त्यांना तू दे. आज आम्ही प्रार्थना करतो. अनेक लोक ह्या दिवसात दुःखात आहेत, व्याधीमध्ये ग्रासलेले आहेत. परमेश्वरा, आज आजारी असलेल्या आमच्या भावा बहिणींना तुझा पवित्र स्पर्श कर. आणि जे अडचणीतून जात आहेत त्यांना तुझी कृपा तू दे. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, विशेष आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो. प्रत्येकाला तुझी कृपा तू दे. परमेश्वरा, आज या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या भावांकरिता, बहिणींकरिता, ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या भावा बहिणींकरिता तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. परमेश्वरा, तुझ्या वचनात प्रत्येकाला तू चालव. सर्व पापाच्या बंधनातून प्रत्येकाला तू सोडव. तुझ्या शांतीमध्ये, तुझ्या कृपेमध्ये प्रत्येकानं वाढावं, त्यासाठी आज प्रत्येकाचं तू सहाय्य कर. इयोबाच्या पुस्तकामध्ये अध्याय 33 आणि वचन 14 मध्ये देवाचं वचन म्हणतं की देव एक प्रकारे नव्हे, दोन प्रकारे मनुष्याशी बोलतो. परमेश्वरा, पवित्र देवा, तू मानवाशी बोलतोस. आणि विशेष आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येक भावा बहिणीशी तू आज बोल प्रभू. प्रत्येकाला तुझी कृपा दे. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी फोनद्वारे प्रार्थना मागितली आहे, त्या प्रत्येकाचं तू सहाय्य कर प्रभू. आम्ही प्रार्थना करतो, तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाचं तू सहाय्य कर. तुझ्या कृपेमध्ये प्रत्येकाला तू राख आणि चालव. आम्ही प्रार्थना करतो, जीजस चर्चच्या सर्व सेवेकरिता तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. जीजस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील सर्व मंडळीकरिता, सभासदांकरिता तुझा आम्ही आशीर्वाद मागतो देवा. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो फलटण येथील जीजस चर्चच्या मिनिस्ट्रीसाठी, चर्चसाठी, तेथील सर्व मंडळीतील लोकांसाठी, फलटण येथील सर्व मंडळीतील भावा बहिणींसाठी तुझा आम्ही आशीर्वाद मागतो. तुझी कृपा तेथील लोकांना तू दे. त्याच प्रकारे प्रभू डाळज इथे जीजस चर्च मिनिस्ट्रीतील लोक आहेत, त्या सर्वांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवली जाणारी सामाजिक सेवा परमेश्वरा, आजारी लोकांना समुपदेशन, प्रार्थना करणं,
HIV बाधित लोकांना मार्गदर्शन करणं, औषधाबद्दल मार्गदर्शन करणं, त्याच प्रकारे प्रभू आजारी असलेल्या लोकांसाठी प्रार्थना करणं, माता बाल संगोपन, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, तू अद्भुत कार्य करणारा देव परमेश्वर आहेस. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, या आठवड्यामध्ये प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आज आम्ही प्रार्थना करतो, तुझ्याकडून सहाय्य मागतो. या आठवड्यात प्रत्येकाचं कामामध्ये सहाय्य कर. जे नोकरी करत आहेत, व्यवसाय करत आहेत, त्याच प्रकारे शेतीवाडीचं कामकाज करत आहेत, त्या सर्वांसाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद दे. पवित्र बाप्पा, तू अद्भुत कार्य करणारा देव परमेश्वर आहेस. आज भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी आम्ही कृपा मागतो. असे लोक आहेत प्रभू की अनेक अडचणीतून जात आहेत, आर्थिक अडचणीतून जात आहेत. परमेश्वरा, त्या सर्वांचं तू सहाय्य कर. तू अद्भुत कार्य करणारा देव परमेश्वर आहे. बाप्पा, तू आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलास आणि तुझ्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. त्याने आम्हाला जगाच्या सर्व पापातून, बंधनातून सोडवलं. त्याच्या रक्ताने आम्हाला त्याने आरोग्य प्राप्त करून दिलं. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकासाठी तुझी कृपा दे. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये राख. ज्या आमच्या भावांनी, बहिणींनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला, त्या सर्वांना तुझा विपुल असा आशीर्वाद दे. प्रभू, त्यांच्या गरजा तुझ्या पवित्र भांडारातून तू पुरव. परमेश्वरा, विशेष आम्ही प्रार्थना करतो, सर्व लहान थोरांना तुझ्या कृपेत तू राख. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तू चालव. येशू ख्रिस्त, जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येकासोबत, ज्या आमच्या भावांनी, बहिणींनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला, त्या सर्व लहान थोरांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूची प्रीती पतितावरी, शास्त्रात वर्णिली पहा खरी. तेथे आढळली सुवार्ताही, ख्रिस्त हा तारील मजलाही. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती ती. मजलाचा रास उद्धारया, प्रेमे तो आला जगी राहाया. प्रेमेच खांबी प्रभू टांगला, म्हणून तो अति प्रिय मला. आता सदा आनंदित मी, मजलाही ख्रिस्त तारी. आता सदा आनंदित मी, सुवंद्य प्रीती ती.